नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, महाराष्ट्र राज्यातील सर्वात महत्त्वाचा टप्प्यावरती आज आपण आहे तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं आहे, किंबहुना वेगवेगळ्या स्ट्रीम मध्ये, नीट मध्ये असून जे मध्ये असू दे, किंबहुना त्याचबरोबर इतर सर्व मेडिकल सायन्सेस असतील किंवा इंजिनिअरिंग मधील ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जो सरकारचा मुलींचा मोफत शिक्षणाचा साठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी मध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक काय आहे की ज्यांना मुलींचं शिक्षण असेल किंबहुना मुलांचं सुद्धा ज्यांना स्कॉलरशिप पाहिजे अशा विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्सची यादी काय असू शकते किंवा त्यांना कोणते कोणते आवश्यक आहेत गोष्टी या सर्व मी सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय। महत्त्वाचा टप्पा म्हणजे एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये जनरल म्हणजे ओपन, EWS, SC, BC, OBC, SBC, NT 1, 2, 3, VJ, SC आणि ST अशा वेगवेगळ्या जवळपास 10 कॅटेगरीमध्ये हे सगळं वर्गीकरण आपल्या समोर करण्यात आलेलं आहे। आता हे पाहायला गेलं तर जनरल कॅटेगरीसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात। खरं तर जनरल कॅन्डिडेट ज्याला ओपन कॅन्डिडेट म्हणतो अशा विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे का? जर ते ओपन मधून असेल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही, नॉन क्रिमी लेअरची सुद्धा आवश्यकता नाही। त्यांना इन्कम सर्टिफिकेट जर असेल म्हणजे जर समजा इन्कम 8 लाखाच्या वरती असेल तर त्यांना इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता नाही। त्याचबरोबर जर 8 लाखापेक्षा कमी असेल आणि ओपन कॅटेगरीला विद्यार्थी असेल तर इन्कम सर्टिफिकेट, जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर ते आवश्यक आहे। तुम्हाला मुलांना जी फी आहे ती फीज मात्र तुम्हाला 8 लाखापेक्षा कमी जर उत्पन्न तुमचं असेल आणि ओपन ऍडमिशन मधून असेल आणि ओपन कॅन्डिडेट असेल, तुम्ही EWS मधून अप्लाय केलेलं नसेल तर ओपन मधून जरी केलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप मिळते। एक तर तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असेल तर इन्कम सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुमचं जे आधार कार्ड आहे ते कोणत्या तरी एका बँकशी लिंक असणं आवश्यक आहे। हा एक महत्वाचा मुद्दा। म्हणजे तुम्हाला जर जनरल कॅन्डिडेट मधून जर विद्यार्थी असेल, मुलगा किंवा मुलगी असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमी लेअर या गोष्टी आवश्यक नाही, परंतु इन्कम सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि ज्यांना स्कॉलरशिपचा फॉर्मच भरायचा नाही त्यांना काही आवश्यकता नाही। दुसरा महत्वाचा मुद्दा नंतरचा आहे जो म्हणजे EWS साठी कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे का? नाही, कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता आहे का? तर EWS सर्टिफिकेटची आवश्यकता आहे। या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कास्ट सर्टिफिकेट नसते, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर नसते। 1 वर्षासाठी फक्त लास्टच्या उत्पन्नावरती आधारित आपल्याला EWS कॅटेगरी करता येते। इन्कम सर्टिफिकेट लागतं का? तर उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला रिसेंट इयरचं आवश्यक असतं। त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असणं आवश्यक आहे। SC, BC म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास या कॅटेगरीतल्या मुलामुलींसाठी जर स्कॉलरशिप मधून फीचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट पण आवश्यक आहे आणि तुमचं आधार कार्ड मात्र बँकेशी लिंक असणं आवश्यक आहे। त्याच पद्धतीनं OBC आणि SBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे SBC म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास आणि त्याचबरोबर NT 1, 2, 3 आणि VJ या सर्व कॅटेगरीसाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट लागतंय। त्याचबरोबर तुम्हाला रिसेंट इयरचं इन्कम सर्टिफिकेट सुद्धा आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्ड तुमच्या बँकेची लिंक असणं आवश्यक आहे। SC आणि ST कॅटेगरीसाठी मात्र नॉन क्रिमी लेअरची आवश्यकता नाही। या ठिकाणी फक्त कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता आहे। इन्कम सर्टिफिकेटची तुम्हाला आवश्यकता नाही, त्याचबरोबर तुम्हाला नॉन क्रिमी लेअरची पण आवश्यकता नाही। इकडे फक्त आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक असलं पाहिजे। आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे जर स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल तर तुमचं जे अकाउंट नंबर आहे ते कोणत्या तरी आपल्या आधार लिंकशी असणं आवश्यक आहे। आता इन्कम सर्टिफिकेट कुणाला आवश्यक आहे? सर्वांना आवश्यक आहे, फक्त SC आणि ST कॅटेगरीला आवश्यक नाही। ज्यांना जनरल कॅन्डिडेटचा विद्यार्थी आहे आणि त्यांना जर स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा नसेल तर त्यांना सुद्धा इन्कम सर्टिफिकेटची म्हणजेच उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही। नॉन क्रिमी लेअर कुणाला आवश्यक आहे? फक्त SC आणि ST कॅटेगरीच्या आणि EWS त्याचबरोबर ओपन कॅन्डिडेटला कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही, नॉन क्रिमी लेअरची सुद्धा आवश्यकता नाही। कास्ट व्हॅलिडिटी फक्त आणि फक्त EWS आणि जनरल साठी नाही, बाकी सर्वांना तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे। त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट जनरल कॅन्डिडेटला फक्त लागणार नाही, EWS साठी कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही, तुम्हाला EWS सर्टिफिकेट लागेल। एकंदरीत तुम्हाला
मुलींचं फ्री शिक्षण असेल किंवा मुलांचं पण स्कॉलरशिप मधील फॉर्म भरायचा असेल तर हे सर्व डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत. ज्यांचं ऍडमिशन कुठेही झालेलं असेल, BE असेल, BCom असेल किंवा इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा कुठल्याही फील्डमध्ये तुमचं ऍडमिशन झालेलं असेल तर स्कॉलरशिपसाठी हे आवश्यक डॉक्युमेंटची तुम्हाला पूर्तता करणे गरजेचं आहे. हे सर्व असेल तरच तुमचं जे काही स्कॉलरशिप आहे ते तुमच्या अकाउंटवरती जमा होऊ शकणार आहे आणि तुम्हाला जे काही तुम्हाला फ्रीशिप आहे किंवा स्कॉलरशिप आहे ते सँक्शन होणार आहे. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ज्यांचं ऍडमिशन झालेलं आहे किंवा ऍडमिशन होणार आहे आता 2025-26 मध्ये होणार आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मला ह्या सर्व डॉक्युमेंटची आवश्यकता आहे, हे तुम्ही तयार ठेवायचे आहे. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.